मित्रांनो नमस्कार. आता जर समजा तुमच्या मनामध्ये विचार आला असेल की बाबा चला यूट्यूबला आपण भरपूर व्हिडिओ असे बघतो की नाही का, की यूट्यूबवर व्हिडिओ टाका, अपलोड करा आणि लाखो रुपये कमवा, असे भरपूर व्हिडिओ येत असतात. आणि काही लोक ते व्हिडिओ बघून यूट्यूब करण्यासाठी सुरुवात करावं असं त्यांच्या मनामध्ये वाटत असते. पण काय आहे ना, यामध्ये तुम्हाला 100% सक्सेस भेटेलच अशी गॅरंटी अजिबात नसते. कारण 100% मधून एक 2-4 टक्के लोकं असतात ते YouTubeमध्ये सक्सेस होतात. कारण ह्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो तुम्हाला, व्हिडिओ बनवावा लागतो, त्याच्यासाठी एडिटिंग करावं लागते आणि ह्यामधलं थोडंफार आपल्याला नॉलेज पाहिजे, की व्हिडिओ कशा पद्धतीने अपलोड करायचा, त्याला टायटल कसा द्यायचा, त्याला थंबनेल कसा द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी, बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आणि नवीन यूट्यूबर्सला जर वाटत असेल चला बाबा आपण पण व्हिडिओ बनवायचे आणि यूट्यूबला अपलोड करायचं. नवीन यूट्यूबर्स काय, स्वतः मीच नवीन यूट्यूबर आहे, मी काय फार जुना नाही. माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. मोजके एक 20-25 सबस्क्रायबर माझे आहेत. मी आत्ता सुरुवात केलेली आहे जस्ट, आणि एक 20-25 व्हिडिओ मी टाकले असतील आतापर्यंत. तर मी असं ठरवलं नाही की मी आता भरपूर व्हिडिओ टाकीन आणि मला सक्सेसच भेटेल 100%, मी त्याच्यामध्ये व्हिडिओ माझा एखादा व्हायरल जाईल किंवा मी भरपूर पैसे कमवेल, असा विचार करून मी तर अजिबात व्हिडिओला स्टार्ट केलं नाही. हा एक माझा छंद होता, माझी आवड होती की यूट्यूबला व्हिडिओ बनवायला मला आवडते. म्हणून मी व्हिडिओ जसे मला जमतील तसे मी एखादा टॉपिक सर्च करतो, त्याच्यावर एक स्क्रिप्ट तयार करून त्या विषयावर मी यूट्यूबला व्हिडिओ बनवत असतो. पण यूट्यूबला माझा व्हिडिओ व्हायरल होईल आणि मी सक्सेस होईल, त्याच्यातून मी लाखो रुपये कमवेल असा विचार करून तर मी अजिबात आलेलो नाही. आणि सुरुवातीला तर मला वाटते सगळ्यांनी असा विचार करूनच यूट्यूबला व्हिडिओ बनवले पाहिजे आणि मला सक्सेसच भेटेल आणि मी पैसेच कमवला असा विचार करून तर नवीन यूट्यूबर्सनं कधीच येऊ नये. ठीक आहे. तर एक टाईमपास म्हणून म्हणा किंवा एक आपल्याला आवड, आपली इच्छा आहे म्हणून जर तुम्ही यूट्यूबवर येत असाल तर ठीक आहे. आणि जर समजा तुम्ही विचार केला चला आपल्याला 100% व्हिडिओ बनवायचेच आहेत, अपलोड करायचेच आहेत, तर ते व्हायरल हो किंवा न हो ते पुढचं काय हो. पण सगळ्यात अगोदर तुम्हाला आता मी जे बोलतोय बरोबर, तर माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येत असेल. तर मी पण आता एक नवीनच स्टार्ट केलेलं आहे. तर मी आता फक्त एक माईक घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता मी इथं माझ्या कॉलरला माईक लावला आहे. तर त्या माईकमधून फक्त आपल्या लोकांना आपण काय बोलतो हे लोकांना क्लिअर समजलं पाहिजे. तर त्याच्यासाठी एक बोयाचा माईक आहे. Amazonवरून खरेदी केलेला आहे मी. काहीतरी ₹800 तो माईक आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एक सुरुवातीला माईक घ्यायचा आहे, बरोबर. आणि आता मोबाईल कुठे लावायचा आहे, तर मोबाईल तुम्ही असा हातात पण पकडू शकता. आणि तुम्हाला हातात जर पकडायचा नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक सेल्फी स्टिक घ्यावं लागेल किंवा स्टँड घेतला तर स्टँड थोडासा महागा जाईल. पण स्टँडपेक्षा मला वाटतं एक सेल्फी स्टिक घ्यायची, ₹100-150 येते ती. माझ्याकडे पण एक सेल्फी स्टिकच आहे घेतलेली, तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही आहे माझी सेल्फी स्टिक. तर ही सेल्फी स्टिक मी फक्त काहीतरी ₹150 परचेस केलेली आहे Amazonवरून. आणि याला होल्डर असते इथं मोबाईल लावायचं समोर स्टिकला. तर त्याला होल्डर लावून मी टेबलवर मोबाईल ठेवत असतो. ह्या ठिकाणी बघा तुम्ही, माझा टेबल दिसत असेल तुम्हाला इथं. तर ह्या टेबलवर मी हे सेल्फी स्टिक ठेवतो आणि त्या टेबलवरून मग माझ्या हाईटपुरतं ते येऊन जाते. तर अशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवतो. हे ₹800 हे घेतलं आणि सेल्फी स्टिक तर मी यूट्यूबला व्हिडिओ बनवायच्या अगोदरच फोटो वगैरे काढण्यासाठी म्हणून मी ऑर्डर केली होती. पण ती माझ्या आता कामाला पडत आहे. पण सुरुवातीला आता मी फक्त हे एक माईक घेतलेला आहे फक्त ₹800. जास्त काही याच्यामध्ये खर्च करायचा नाही. लाईटची गरज नाही, ना कशाची गरज नाही, ना काय नाही. मी जशा पद्धतीनं आहेत तसं मी कुठं बी घराच्या स्लॅपवर जाऊन, छतावर जाऊन बसून तिथं व्हिडिओ करतो. आणि कधी खिडकीतून जर आता आज ऊन नाही, बाहेर सावली आहे म्हणून आता घरामध्ये थोडासा अंधार वाटते, नाहीतर खिडकीतून ऊन ज्यावेळेस पडलेलं असतं खिडकीमधून भरपूर प्रकाश येतो. तर त्या मी खिडकीच्या समोर बसून व्हिडिओ बनवतो. एकदम क्लिअर लय दिसते आणि स्पष्ट व्हिडिओ येतात. तर सुरुवातीला मला वाटते की जास्त खर्च करायची गरज नाही. तर हे आवाज क्लिअर येण्यासाठी फक्त तुम्हाला एक माईक घ्यावा लागणार आहे. मग आता तुम्ही माईक घेतला, व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर
टॉपिक पाहिजे की कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ तुम्ही बनवणार आहात आणि तो लोकांना टॉपिक आवडला पाहिजे असा टॉपिक निवडायचा आणि त्याच्यावर एखादी स्क्रिप्ट तयार करा किंवा प्रत्येक मोबाईलमध्ये नोट्स असते तर त्या नोट्समध्ये तुम्ही स्क्रिप्ट तयार करून घेऊ शकता किंवा एखाद्या वहीवर तुमच्या टॉपिकचे जे मेन पॉईंट आहेत ते पॉईंट लिहून घ्यायचे आणि त्या पॉईंटवर तुम्ही एक 7-8 मिनटाचा किंवा 5-6 मिनटापर्यंत जर व्हिडिओ चांगल्या पद्धतीनं बनवला तर तो समजा टॉपिक जर चांगला असेल तर तुमचा कधी पण व्हिडिओ व्हायरल होतो आणि तो लोकांना आवडलासुद्धा पाहिजे. लोक त्याच्यावर तुमचा व्हिडिओ बघितले पाहिजे. कमी निदान 1-2 तरी मिनटं तुमचा व्हिडिओ बघितला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की ऑडिओ रिटेन्शन हे चांगले येते आणि यूट्यूब आणखीन तुमचा व्हिडिओ प्रमोट करते म्हणजे समोर ढकलते लोकांपर्यंत. त्याला इम्प्रेशन असं म्हणतात. तर जेवढं जास्त यूट्यूब तुमच्या व्हिडिओला इम्प्रेशन देत जाईल तेवढा तुमचा व्हिडिओ व्हायरल होते. मग त्याच्यासाठी ठीक आहे तुम्ही व्हिडिओ बनवला तर मग तुम्हाला व्हिडिओची एडिटिंगसुद्धा करता आली पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे नको असलेला पार्ट कट करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये एखादं ॲनिमेशन कसे लावायचे, त्याच्यामध्ये फोटो कसा ॲड करायचा, त्याच्यामध्ये टेक्स्ट कसे ॲड करायचे हे तुम्हाला जनरल माहिती पाहिजे. तर त्याच्यासाठी एक इनशॉट नावाचं आणि काइनमास्टर नावाचं ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनमधून तुम्ही हे व्हिडिओ एडिटिंग करू शकता. आता मी इनशॉट ॲप्लिकेशन वापरतो कारण मला ते सोपं वाटते. तुम्ही काइनमास्टर वापरू शकता, इनशॉट वापरू शकता, अजून KitKat, अजून बरेच असे 2-4 एडिटिंगचे ॲप आहेत. त्यामधून कुठल्याही पद्धतीनं सगळ्या ॲप्समधून काम एकच होते, सारखंच असते सगळे फंक्शन, फक्त ॲप वेगवेगळे आहेत. तर त्याच्यामधून तुम्ही थोडीफार एडिटिंग शिकून घ्या आणि व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणजे आपण नाही का व्हिडिओ स्टार्ट होण्याच्या अगोदर एक पोस्टरसारखं किंवा बॅनरसारखं लावलेलं असते तर त्याला थंबनेल म्हणतात. तर ते थंबनेल कसा बनवायचा त्याच्यासाठी एक पिक्सल लॅब म्हणून नावाचं ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनमधून ह्या सगळ्या गोष्टी थंबनेल बनवण्याच्या होत असतात. तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामधून एक तुम्ही शिकू शकता, सुरुवातीला ट्राय करू शकता किंवा यूट्यूबला व्हिडिओ बघा की थंबनेल कसा बनवायचा. भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातात त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर त्याच्यानंतर राहिलं आता काय तुम्हाला व्हिडिओला तुमच्या टायटल द्यायचा. तर टायटल असा द्यायचा की तो लोकांना सहज समजला पाहिजे आणि छोट्या शब्दामध्ये टायटल द्यायचा. एकदम लांबलचक टायटल द्यायचा नाही, अवघड वाटेल लोकांना किंवा लोकांना वाचवायला डिफिकल्ट वाटेल असं काही टायटल द्यायचं नाही. सोपा टायटल द्यायचा आणि थंबनेल द्यायचा, एकदम अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवायचा. कारण जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस फक्त तुमच्या थंबनेलमुळे असतात. त्यामुळे जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ तुम्ही थंबनेलला द्या. बरोबर. तर व्हिडिओ एडिटिंग झाली, थंबनेल झाला, टायटल झाला. बरोबर. ह्यानंतर तुम्हाला मग तुमच्या व्हिडिओमध्ये तुमचा टॉपिक कुठला आहे त्यासंबंधित जर समजा काही फोटो तुम्हाला ॲड करायचे असतील, काही ॲड करायचं राहते त्याच्यामध्ये, ते पहिलं डाउनलोड करून घ्यायचे. तर ते फोटो वगैरे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला एक इमेज सर्च नावाचं ॲप्लिकेशन येते. तर त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही कुठले पण फोटो डाउनलोड करून ॲड करू शकता. म्हणजे त्याच्यामुळे कॉपीराईट येणार नाही. ते फ्री कॉपीराईट फोटो असतात. सर्च इमेज म्हणून एक ॲप्लिकेशन आहे त्याच्यामधून. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही एक बेसिक सर्व नॉलेज घेऊन व्हिडिओला बनवण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी तुम्ही स्टार्ट करू शकता. तर ते मग आता समोर तुम्हाला व्हिडिओ बनवत जावं लागणार आहे. तुमचं असं नाही की तुम्हाला काय 1-2 व्हिडिओ टाकले म्हणजे लगेच व्हायरल होतील. लोकांचे 100, 200, 500, 1000 व्हिडिओ टाकले तर व्हायरल होत नाही. एखादा व्हिडिओ जर तुमचा बाय चान्स व्हायरल झाला तर बाकीचे सगळे ऑटोमॅटिक व्हायरल होतात आणि तुमचं चॅनल ग्रो होते. त्याच्यामुळे तुम्हाला पेशन्स फार ठेवावं लागतात ह्याच्यामध्ये. नाहीतर असं गडबड जर केली तर म्हटलं नाही मला लगेच 1-2 महिन्यामध्ये चॅनलला ग्रो झाला पाहिजे, माझा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, तर असं काही त्याच्यामध्ये होत नाही. ह्या सर्व गोष्टीचा विचार करून, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला जर तुम्ही ठरवलंच असेल की मला वेळ भरपूर आहे, मी व्हिडिओ बनवू शकतो, अपलोड करू शकतो आणि वेळ कितीही लागला तरी तेवढा वेळ मी थांबायला तयार आहे, असे पेशन्स जर असतील तुमच्यामध्ये तर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, त्याच्यामध्ये करिअर घडवू शकता. ठीक आहे. तर हे बेसिक नॉलेज मी तुम्हाला सांगितलेलं आहे यूट्यूबबद्दल. थँक्यू.